सरकारने 30 सप्टेंबरच्या आत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. कर्जमुक्ती कशी होत नाही हेच पाहतो असा नवा अल्टिमेटम मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय. सरकारने 30 सप्टेंबरच्या आत कायमची कर्जमुक्ती करायची, सगळा पीक विमा अनुदान द्यायचं. आता शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही हे आम्ही बघतो असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय. शेतकरी नमो सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. दिनांक 22 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या PM किसान योजनेप्रमाणेच राज्य शासनाचे नमो सन्मान योजनेतून 2000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातील 3,93,249 शेतकऱ्यांच्या खात्यावर 78,64,98,000 रुपये जमा झालेत. कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मोलॅसिस विक्रीचा M1 परवाना निलंबनाच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला उत्पादन शुल्क आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पावरील कारवाईस मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली होती. आता मोलॅसिस विक्रीवरील बंदी हटवल्याने येत्या हंगामात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारखाना कार्यक्षेत्रातच सुमारे 11 लाख टन ऊसाची उपलब्धता आहे. कारखान्यावरील कारवाईमुळे पिकवलेल्या ऊसाच्या गाळपावर प्रश्नचिन्ह होते. मात्र या निर्णयाने 4 तालुक्याच्या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांची चिंता दूर झाली असून तोडणी ओढणी वाहतूकदार यांच्या करार आणि ऊस मजूर नोंदणी तसेच संबंधित सर्वच हंगामपूर्व कामांना गती मिळणार आहे. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात येते. आतापर्यंत 1,28,078 शेतकऱ्यांना लाभ मिळालाय. योजनेअंतर्गत पात्र 1,672 शेतकऱ्यांचं अद्यापही आधार प्रमाणीकरण झालं नसल्याने त्यांचा शोध घेतला जातोय. गावोगावी गटसचिव जाऊन चौकशी करू लागलेत. सन 2017 ते 2020 या कालावधीत नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. मात्र आधार प्रमाणीकरण झालं नसल्याने अनुदान देण्यासाठी शेतकरी शोधण्याची वेळ आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड इथे कृषी महोत्सवात बुधवारी सांगितलंय. परंतु पोकरा 2 सुरू कधी होणार हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय. मागील 2 महिन्यांपासून पोकरा योजनेचं काम थांबलंय. योजना सुरू होण्याची वाट शेतकऱ्यांसह तत्कालीन कर्मचारी पाहतायत. कापूस, सोयाबीन आणि तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी राज्य शासनाकडून 3 वर्षासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येते. या विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने मुदत वाढ दिली असून 26 ऑगस्ट पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन सर्व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने केलंय. जालना तालुक्यातील कचरेवाडी इथे कापूस शेती दिन आणि पीक पाहणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. खरपुडी कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत मौजे कचरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी जगदीश जाधव यांच्या शेतावर कापूस शेती दिन आणि पीक पाहणी पार पडले. कीड नियंत्रणासाठी सुरुवातीच्या काळात निंबोळी अर्कासारख्या कीटकनाशकांचा वापर कीड नियंत्रणासाठी करावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी शेतकऱ्यांना दिलाय. या कार्यक्रमाला शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येत आहे. परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचं वाटप करण्यासाठी पोर्टलचं अनावरण झालंय. गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती. आता ही मदत आपल्या खात्यावर जमा झालीये का हे शेतकऱ्यांना www.scagridbt.mahait.org2 या लिंकवर क्लिक करून पाहता येणार आहे.